नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एकीकडे HMPV व्हायरसने भारतामध्ये शिरकाव केल्यानं खळबळ उडालेली असताना प्राणी संग्रहालयांमध्ये देखील एव्हियन फ्लू विषाणूनं उत्पात माजवलाय। नागपूरमध्ये 3 वाघांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारनं प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आजपासून प्राणी संग्रहालय बंद राहणार आहेत। प्राण्यांना एव्हियन फ्लू विषाणूची लागण होत असल्यानं केंद्र शासनानं हे निर्देश दिलेले आहेत। नागपूरमधील गोरेवाडा येथे 3 वाघांच्या मृत्यूनंतर आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राणी संग्रहालय बंद करण्यास सांगण्यात आले। यामुळे राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची दाट शक्यता आहे। आज संध्याकाळपर्यंत याविषयीचे निर्देश येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागपूरचे महाराज बाग आज बंद राहणार आहे। महाराज बाग येथे कुठल्याही प्राण्याला कुठलीही संसर्गाची लक्षणं आढळून आलेली नाहीत असं डॉक्टर सुनील बावस्कर, महाराज बाग प्राणी संग्रहालय प्रभारी अधिकारी नागपूर यांनी सांगितलेलं आहे। परंतु कुठल्याही प्रकारची अजून व्हायरसची उत्पत्ती होऊ नये आणि व्हायरस पसरू नये यासाठी प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहेत। तर मग मित्रांनो, जर तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन प्राणी पाहण्याचा जर तुम्ही प्लॅन बनवत असाल तर तो काही काळासाठी स्थगित करावा असं शासनाने सांगितलंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।